राहुरी पोलीस स्टेशनच्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। कारागृहातील कैद्यांना जेवण भत्ता पुरविणाऱ्या संबंधित व्यक्तीकडून दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कारागृहातील कैद्यांना नियमित अन्न पुरवठा करणाऱ्या व्यक्तीकडे संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर तपासणी करण्यात आली। यावेळी त्यांच्याकडून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे। कारागृह परिसरात कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा प्रतिबंधित वस्तू नेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो। त्यामुळे या घटनेने कारागृहातील सुरक्षा आणि देखरेख व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या घटनेनंतर राहुरी तहसील कार्यालयाअंतर्गत कारागृह व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संबंधित जेल प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी, पुरवठादारांवर देखरेख आणि कारागृहातील सुरक्षा नियमांची अंमलबजावणी याबाबत प्रशासन किती सतर्क आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे जेवण पुरवठादारांकडून मद्यांच्या बाटल्या सापडल्याची घटना ही सुरक्षा यंत्रणेतील संभाव्य त्रुटी अधोरेखित करणारी मानली जात आहे। अशा घटना रोखण्यासाठी पुरवठादारांची पडताळणी, नियमित तपासणी आणि कारागृह परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे।